मनीष आणि आपण पाहतोय दीप्तेश ही जोडी आपण पाहिली आहे बॉलिंग ट्रॅकवर बाबू महाळी यांना पाहतोय आपण. चला शुभेच्छा दोन्ही टीम्सला. सामनावीरचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. कॅश प्राइज देखील मिळणार आहेत भरपूर आपण पाहिलं तर. चला जाऊया आपण. यावेळेला पाहतोय फटका हवेत आहे फिल्डर अंडरनीट. हो हो वॉट अ कॅच. क्या बात आहे ग्रेट फिल्डिंग. अगदी दूरचं डिस्टन्स मात्र गाठलं आणि जेल पर्यंत पोहोचला आणि कॅच पकडली जाते. उमेश एक ग्रेट कॅच व्हायला मिळाला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातोय. ज्याप्रमाणे आपण पाहतोय दिलीपजी केवड साहेबांच्या शुभ हस्ते ही क्रिस्टलने बनवलेली ट्रॉफी. त्याचनंतर आपण पहिला गिफ्ट हॅम्पर मध्ये आपण बघितलं तर हेडफोन्स दिले जात आहेत आणि एक कोल्ड्रिंकची बॉटल. पहिला विकेट डाऊन झालाय. काय उत्तम असा कॅच आपण देखील पाहिला. न्यू बॅटर इन झाल्याचा मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुजय आणि बाबूचा उल्लेख करायचा झाला तर बाबू महाळी काय गोलंदाजी करतायत. अप्रतिम चांगली फिल्डिंग उमेशची पाहायला मिळाली. उडवलेला फटका हवेत आहे. झेल निर्माण झालाय. झेल क्रमांक 2 विकेट डाऊन मात्र फसले. पुन्हा एकदा अडचण जाणवते टीमला मात्र गावदेवी स्पोर्ट्सला. धक्का क्रमांक 2. हॅट्रिक बॉल असेल नक्कीच. आपण पाहिलं अंकितजी गोराट साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हॅट्रिक जर पूर्ण केली इथे तर दिली जाईल. हॅट्रिक बॉल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जवळ 2 बॉल मध्ये 2 विकेट डाऊन झालेत आणि इथून आपण पाहिलं तर आता हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. कारण की बॉलिंग करण्याची क्षमता बाबूकडे आपण पाहिली तर आहे. व्हेरिएशन व्हरायटीज आपण पाहिलं. विकेट टेकर बॉल त्यांचे आपण पाहिले देखील आहेत. जवळ आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित आहेत. अजित जयस्वाल मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आपण तर दाखल झाले 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. हॅट्रिक बॉल अंकित गोराड यांच्याकडून आपण बघितलं तर मग 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथून हॅट्रिक पूर्ण झाली तर बाबू महाळी आणि त्याचे माळी साहेबांचं आगमन. हो 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 काय ते सर्रार चेंडू होता. प्लेस करायचं होता परंतु आपण पाहिलं तर अगदी कदाचित धोका वाढला होता. परंतु हॅट्रिक बॉल चांगली बॉलिंग नक्कीच आपण पाहिली तर होताना पाहायला मिळते. 3 बॉल फेकलेत धाव एकही नाहीये. 2 विकेट मिळवले गेलेत बाबू महालीने आणि नक्कीच संघ मालक आहेत या टीमचे आणि भरपूर चांगला परफॉर्मन्स. यावेळेला फोर्स केलाय. लॉंग ऑफला मात्र फिल्डर आहेत तर एकदा मात्र मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत देखील पाहिली आहे. जवळजवळ 4 मध्ये फक्त एकदा आलेली आहे. बघा अशा प्रकारची गोलंदाजी राहिली आहे ना तर मग काही करू शकत नाही. कुठे ना कुठे आपण पाहिलं तर मग विचार करावा लागेल गावदेवी स्पोर्ट्स टीमला. त्याचे संघ मालक आपण पाहिले तर मग दीपकजी चावडा असतील, निलेशजी कुवरा असतील. दीप्तेश यावेळेला हलक्या हातांना. दीप्तेशची विकेट खूप महत्वाची असेल या मॅच मध्ये कारण की दीप्तेश हा आयकॉन खेळाडू आहे या टीमचा. त्याला चालावंच लागणार आहे कारण की एका बाजूने मात्र बॅटिंग लाईनअप चालत नाही आहे. कुठेतरी त्याचा फटका मात्र आणि त्याचा प्रभाव मात्र दीप्तेशवर देखील पडणार आहे या मॅच मध्ये. अजित चांगला शॉट एक्झिक्यूट केला आहे. आपण पाहिला तर थोडा स्लो झालाय चेंडू. आउटफील्ड मध्ये आपण पाहिला थोडा अडथळा. तो 2 धावा मात्र अगदी मिळतील. सातवी प्रीमियर लीग सीझन 4 आपण पाहिली. दुपारचा सत्र डे 1 आपण पाहिला तर या डे 1 मध्ये 2 संघांच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक समाप्त झालंय. नक्कीच 4 धावा एक अप्रतिम सक्सेसफुल षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळत आहे. कारण की या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं कार्य केलंय आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स या टीमला. आता दुसऱ्या षटकामध्ये खेळ कसा होतोय देखील पाहणार आहोत आपण तिच्याकडे.
डेफिनेटली आपण पाहिलं पहिलं षटक समाप्त झालंय 4 धावा 2 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळ इम्तियाज. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिलं षटक चांगलं इम्तियाज. पहिल्या मॅच मध्ये बरीच कामगिरी इम्तियाजने देखील केली होती. दिप्तेशचा फटका हवेत. ओ यावेळेला बाबू माळी सकाळचा 17 मला वाटतं नक्कीच त्याच दिशेने कॅच होता आणि जवळजवळ मी दरम्यान हात टाकायला हवे होते. हात जेलच्या खाली आले आणि रिटर्न घेतले. नक्कीच आपण पाहिला तर कुठेतरी सकाळच्या 17 मध्ये देखील असाच कॅच आणि त्याच दिशेने देखील पकडला होता. परंतु इथे दिप्तेशची कॅच मात्र पकडायला हवी होती कारण की दिप्तेश चांगला बॅटर आहे. त्याला वेळेवर रोखलं पाहिजे कारण की हा खेळाडू जर चालला तर मग आपल्या टीमला पुढे घेऊन चालू शकतोय. बिग हिटिंगची क्षमता आहे दिप्तेशकडे. नक्कीच जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. प्ले अँड मिस. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहिला तर या ओव्हर मध्ये देखील एक डॉट जवळ मागचं षटक आपण पाहिलं तर नक्कीच थोडं कमी धावांचं होतं. आणखीन एक वेगवान चेंडू पाहतोय आपण. जवळ समोर कार उभी आहे त्याचा नक्कीच थोडासा फ्लॅश भरपूर पडतोय डोळ्यावर. टफेच अँड काम तमाम. विकेटचा बदल. दिप्तेश पण आउट झाला या मॅच मध्ये. पूर्ण टीम मात्र आपण पाहिली आहे तर अडचणीचा सामना करते. धक्का क्रमांक 3. गाजत पालखी निघाली. थँक्यू. वीरेंद्र मैदानाच्या आतमध्ये परंतु त्याला सहवाग सारखा खेळ करावा लागेल कारण की वीरेंद्र सहवाग आपण पाहिलं ज्या खेळाडूची वर्णी भारतीय टीम मध्ये एक स्पिनर म्हणून लागली होती. ऑफ स्पिनर म्हणजेच म्हणून त्याची निवड झाली. परंतु त्यानंतर ऑफ स्पिन करता करता एक ऑलराऊंडर खेळाडू झाला आणि ऑलराऊंडर खेळाडू होता नक्कीच त्याने बघितलं तर भारताचा टॉपचा ओपनर खेळाडू बनला तो वीरेंद्र सहवाग. आणि नक्कीच ज्याचप्रमाणे आपण बघितलं तर हा वीरेंद्र देखील आहे परंतु हा लेफ्टी आहे. सध्या तरी टीमची टोटल आपण बघितली तर फक्त आणि फक्त 6 धावा आहेत आणि या 6 धावा म्हणजेच आपण पाहिलं तर बनवत असताना देखील सिराज आणि मनियाल कडून आपण बघितलं तर मग 3 षटकार ठोकले. वीरेंद्र नंतर 1000 रुपये दिले जातील. वीरेंद्र यानी कि लल्लू. लेकिन इस बार वो बल्ला चलाने का प्रयास कर रहे थे. हाँ साथी प्रीमियर लीग हर एक खिलाड़ी का टोकन दाम में हमारे सामने आने वाला है. यही तो जलवा है SPL का. जैसे कहते हैं ना माहिम का हलवा और साथी प्रीमियर लीग का जलवा जो आज से शुरू हुआ यानी कि 3 दिन. देखो पर्दा पकड़ के रखा है बच्चों ने हमारे. फिर आएंगे तो फिर चीन टपाक टम टम हो जाएगा. फिर बोलना नहीं. अगली गेंद इम्तियाज लेकर तैयार. सामने बल्लेबाज तैयार है. ये देखो खड़ी हो गई गेंद. खिलाड़ी हो पहला दूसरा और तीसरा. देखो हाथ तो कमर पे आए थे लेकिन अंत भला तो सब भला. कर भला तो हो भला. और यहाँ पे हो गया है भला गेंदबाज का लेकिन बुरा हो गया बल्लेबाजी करने वाली टीम का. देखो और एक विकेट गया. चौथा झटका. यहाँ पे कोई एलियन विलियन नहीं आया तो ऐसे आपकी ये लैंग्वेज नहीं समझेंगे. कुछ अच्छे वाले गाने बताओ. सोए हुए इंसान को भी जगाओ. ऐसा लग रहा है कि कोई एलियन का यान आया हवा में से इसी का आवाज आ रहा है. दिनेश आए अब बल्लेबाजी करने के लिए. पप्या दिनेश उपिया आणि पप्या.
रमेशजी दावणे साहेबांचा शुभागमन झालाय. या स्पर्धेसाठी नक्कीच काय स्पेशल आहे का? नक्कीच मागच्या स्पर्धेसाठी स्पेशल कोंबडे होते गावठी. हा काहीतरी आणलेत. चाकणा आणलाय म्हणजेच पण चाकणा आपण बघितलं तर सध्या कोण नाही घेत इथे. ते सरार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिला तर डॉट आणि डॉटने आपण बघितलं तर मग मॅच आहे ना ज्या अनुषंगाने सध्या तरी आपण बघितली थांबल्या. जवळजवळ आतापर्यंत आपण पाहिलं तर आकाश म्हणजेच मागच्या मॅच मध्ये मेडन विकेट षटक. या मॅच मध्ये एक बॉल डॉट. आता एकही धाव नाहीये. आता येईल का? आता येईल का? आणि येईल येईल आता येईल. अगदी आपण पाहिलं तर बंदूक लोड केली होती परंतु होता होता नाही पण नाही झालं. नक्कीच गोली मात्र येणार होती परंतु नाही आली. मात्र ते बंदूक ठेवली मात्र पुन्हा एकदा. सध्या आपण पाहिलं तर टीमची टोटल 8 धावा म्हणजेच यात 8 धावा करताना देखील खूप भरपूर मेहनत मशक्कत करायला लावली आहे कारण की जवळजवळ 4 गडी गमावलेत. गावदेवी स्पोर्ट्स टीम मात्र नक्कीच थोडेसे संघ मालक दीपकजी चावडे आणि निलेश दादा खोबरा देखील नाराज होतील कारण की आपण हे परफॉर्मन्स करण्यासाठी अशा संघाची निवड नाही केली. आपल्याला यापेक्षा जास्त आणि बेटर गुड परफॉर्मन्स द्यायचा आहे. ते कुठ कधी मिळणार? कोण देईल? बघा पुन्हा एकदा भेद आहे. ओ यावेळेला ड्रॉप. नक्कीच रिले कॅचचे संकेत होते परंतु ड्रॉप झाले. ग्रेट एफर्ट्स. प्रयत्न चांगले केले तारीफ केली जाते. संघ मालक आहेत बाबू महाले आणि नक्की त्यांच्या माध्यमातून प्रशंसा केली देखील जाते. ज्या वेळेला आपण बघितलं ना की प्रयत्न करा प्रयत्नानं फळ मिळेल. एका दिवशी नाही परंतु एका दिवसात नाही परंतु एके दिवशी नक्की मिळेल परंतु प्रयत्न केले. चांगला फोर्स. खाली क्षेत्र आहे. चेंडू एका टप्प्याने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो आक्रमक फटका. ताबडतोब चौकार. 4 धावा. थँक्यू. नक्कीच क्रिकेटचा खेळ असाच आहे कारण की ज्याप्रमाणे आपण बघितलं की आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी चांगल्या परंतु आपण पाहिला एक खराब चेंडू मिळाला थोडासा ऑप्शनच्या बाहेर. टोटल टीमची टोटल 14 आहे. त्रास देतोय. नक्कीच ग्लास नक्कीच समोर फ्रेम आहेत फोटो फ्रेम्स आहेत त्याचा ग्लास आहे. नक्कीच थोडा त्रासदायक ठरतोय खेळाडूंना बाहेर खुर्च्यांवर कारण की आपण पाहिले महामानव. नक्कीच आपण पाहिले तर मग त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण पाहिलं तर क्रांतीवीर बिरसा मुंडांची देखील फोटो फ्रेम आहे. आद्य क्रांतिकारक रामकोजी बांगरे यांची देखील फोटो फ्रेम आहे. 14 धावा. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली आहे. थ्रो खराब. 1 धाव मात्र मिळेल. 15 धावा. जवळजवळ आतापर्यंत 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे किती चेंडू झालेत आता आपण पाहिले तर मग 17 चेंडूमध्ये 15 धावा आलेले आहेत. आणि कुठेतरी आपण पाहिले तर मग असा खेळ म्हणजेच रन रेटवर सुद्धा असर पडणारच आहे आणि मग ज्याप्रमाणे गुणतालिकेवर सुद्धा देखील असर पडेल. सर एखाद वेळा गुणतालिकेचा आपण विचार केला परंतु आपल्याला रन रेट आहे ना ते प्लस मध्ये ठेवण्याचा विचार करावा लागेल आणि अशा प्रकारे आपण बघितलं तर मग जवळजवळ मायनस मध्ये जाऊ शकतायत. शॉर्ट पिच चेंडू होता परंतु यावेळेला क्षेत्र निवडलं होतं ते डिक्लेरेशन जोड. 2 धावा. 2 धाव्यांनी आपण पाहिलं टीमची टोटल पोहोचली आहे 17 या आकड्यावर. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूचा खेळ आता राहिलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 6 चेंडूमध्ये किती धावा येतील जाऊया आपण विजयकडे. अरे म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात थँक्यू. चला चेंडू हवा आहे मैदानाच्या आतमध्ये चेंडू द्या. नक्कीच आपण बघितलं तर मग टॉस खूप महत्वाचा आहे.
आदित्य महाली माळी आदित्य माळी येत आहेत. चला पुढील दोन कर्णधार रेडी राहायचं आहे. शिवन्स फायटर्स अँड तुषार लगेच आहेत. गवळी यस डेफिनेटली आदित्य आहेत म्हणजे नक्कीच झालं. गोलंदाजी मार्कवर आणि व्हाईट बॉल व्हाईट आलेला आहे. मग आपण बघितलं तुषार 11 म्हणजेच आपण बघितलं तर आणि शिवान्स फायटरचा जर विचार करायचा झाला तर संघ मालक आपण बघितला तर मग प्रदीप दादा आणि अंकित कोराट आपण पाहिलं तर तत्यांचा संघ आपण पाहतोय. वाईट पुन्हा एकदा 19 धावा कदाचित आपण पाहिला तर हा देखील मॅच लो टोटल. हवेत फटका आहे. नक्कीच शॉट सिलेक्शन चांगलं होतं. फोर्स केलं होतं. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ज्या धावा मिळायला हव्या होत्या ना तितक्या नाही मिळाल्या. कदाचित हा चेंडू मी तर म्हणेन की थोडा पुढे पडला असता तर मग 4 धाव्यांची मोहर पक्की झाली असती परंतु तसं नाही झालं. 2 धावा मिळाल्यात. 21च्या घरामध्ये धाव फलक. आता काय या वेळेला नक्कीच आपण पाहिलं तर 22च्या धावा मिळतील. बावीस धावा फलकावर. 4 चेंडू आहेत आणखीन या ओव्हर मध्ये. शॉर्ट पिच या वेळेला पुल केला जातोय. फिल्डर आहेत तिथे पण बघितलं तर फिल्डिंग चांगली देखील झाली आहे. 2 धावा या इनिंग मध्ये. आपल्याला एक गोष्ट मात्र नक्कीच दिसून आली की कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला म्हणजे जो सिक्सर नाही आलेला आहे. एक चौकार आपण बघितलाय परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण पहिला षटकार आलेला नाहीये. षटकार आला नाहीये परंतु वाईट एक्स्ट्रा येत आहेत इथे. बघा त्या एक्स्ट्रा धावा म्हणजेच षटकाराची पूर्तता कमी करतील का परंतु नाही. कारण की या वेळेला आता वाईट येत आहेत म्हणजेच आपण एखादा मोठा फटका शोधावा लागेल लढण्यासाठी फाईट करण्यासाठी. परंतु या वेळेला पंच स्थिर आहेत. पंच स्थिर आहेत ह्याचा अर्थ आपण बघितला की एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकामध्ये चेंडू फेकून झाले तर 4 म्हणजेच 2 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा फलकावर आपण पाहतोय. आता पंच वळल्यात आणि पुन्हा एकदा इशारा येतोय की वाईट आहे. किती वाईट आतापर्यंत फेकल्यात तर जवळजवळ 1 2 3 4 वाईट फेकलेत या ओव्हर मध्ये आणि जवळजवळ या षटकामध्ये 8 ज्या धावा आपण पाहिल्यानंतर 4 तर एक्स्ट्राच्याच आहेत म्हणजे वाईटच्या आहेत. आता चांगलं कनेक्शन झालंय. मिडल ऑफ द बॅट टक्कन उडवलंय चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांच्या बेडीला षटकार. थँक्यू. शेवटचा चेंडू आहे जवळजवळ आता 32 धावा. हा बॅटच्या आतली कडा होते आपण पाहिलं तर चेंडूने दिशा बदलली आहे. दशा बदलली आहे. सगळं काही बदलले. आता चित्रच पूर्णपणे बदललं. बघा दशा दिशा आणि चित्र आपण पाहिलं तर काय घडलंय नक्कीच आपण पाहिलं तर काय होतंय काय घडलंय काय बिघडलंय. जवळजवळ अगदी साफ सुथरं आणि क्लिअर आपण पाहिलं तर डोळ्याच्या समोर चित्र होता. म्हणजे 35 धावा झाल्यात आणि 36 धावांचा टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. नक्कीच आपण पाहिलं तर आता हे टार्गेट देखील आपण चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येणार तर जरूर आहोत परंतु आपण टॉसकडे देखील वळणार आहोत कारण की टॉस खूप महत्त्वाचा आहे.
पाणी हवं आहे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. चला आता दोन कर्णधार येता येता आपण पाहतोय सन्माननीय अनंताजी माळी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. कारण की आपण बघितलं की एका बाजूने शिवांश फायटर्स आपण पाहिलं तर मग प्रदीप दादा वाडान यांचा टीम आपल्याला पाहायला मिळेल, अंकित चिगोराड यांचा टीम आणि राजेदादा भक्ते यांचा टीम आपण पाहिलं तर मग तुषार 11 या प्रज्ञेश असतील आणि सूरज असतील. दोन कर्णधार आपसमध्ये ठरवतील की नक्कीच कोण कॉलिंग घेणार आहे. सूरज यांच्याकडून कॉल येत आहे. नक्कीच आपण बघितलं तर टॉसची ओळख करून द्या. टॉसचा SPL आहे 2025 2025 असं कॉल आणि येतोय SPL. आपण विनंती करतो आपण शुभेच्छा द्या आणि विराज मांडवा. जाऊया आपण प्रज्ञेश यांच्याकडे. टॉस ज्याने जिंकलाय आता काय निवडाल तुम्ही? फिल्डिंग क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक निवडले. पहिली मॅच कदाचित आपण पाहिले तुमच्यासाठी खूप महत्त्वाची, तुम्ही गमावले, परंतु आत्मविश्वास आहे का नक्कीच इथून कमबॅक करणार तुम्ही? निश्चितच मॅच ही बरी वाईट असते. एक खेळ असतो, एक खेळाडूचा एक खराब टाईम असतो. तो खराब टाईम आता फेस केला आहे आमच्या फिल्डरनी. तर आता या मॅचमध्ये मी तेच सांगेन की कमबॅक करा, आपल्या चुका लक्षात घ्या आणि एक चांगली खेळ खेळा. मग पहिली मॅच नक्कीच झालं गेलं, आपण सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, परंतु संघ मालकांचा जो विश्वास आहे तो विश्वास नक्कीच या वेळेला तुम्ही जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. निश्चितच श्री आपले राजेश दादा बघते हे नेहमीच आम्हाला सपोर्टिव्ह आहेत. एक चांगले संघ मालक आणि एक चांगले मार्गदर्शक पण आहेत. एक टीमसाठी नेहमी उभे राहतात. हार आणि जीत त्यांच्यासाठी महत्त्व नाही, त्यांच्यासाठी महत्त्व आहे त्यांच्यासाठी खेळणं आणि एक चांगला खेळ करून दाखवणं. नक्कीच व्हेरी ऑफ द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. आपण सूरजकडे वैया. सूरज काय वाटते, तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडला असता इथे? नक्कीच फलंदाजी घेणार होतो. अगं तुम्हाला हवं होतं ते मिळालं. पहिली मॅच नक्कीच तुम्ही जिंकलात. पहिल्या मॅचमध्ये प्रभावी कामगिरी तुमची झाली. ऑल ओव्हर सगळ्यांनी चांगला खेळ केला. तरी तुम्हाला काय वाटतंय की आणखीन या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर वर्चस्व ठेवायचं असेल तर काय करायला हवं? खेळाडूंना एवढंच सांगेन ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका. जिथे आहे तिथे राहा आणि मॅचमध्ये राहा. एक शुभेच्छा तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला देखील. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. चेस केल्या जातील. धावा 36 आणि त्या कशा प्रकारे त्याचं धावते विराण ऐकवण्यासाठी सज्ज झाल्यात मायक्रोफोनवर आमचे साथी समाजक मित्र मिस्टर विजय भोय. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक असं स्वागत करतोय. SPL 7वी प्रीमियर लीग 2025 आयोजक ते आपण पाहिलं तर श्यामदादा जाधव आणि एक अप्रतिम साफसुथरा नीटनेटका असं आयोजन सीझन 4 मध्ये पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू पाहिला आपण बॅटची कडा अगदी थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन रिटर्न होत असताना इथून एक धाव मात्र अगदी सहज मिळवली जाते. आकाश अँड उमेश आउटफील्डमध्ये आपण पाहिले तर एक चांगली झेल उमेशने ज्या प्रकारे पकडली होती जवळजवळ या इनिंगच्या पहिल्याच बॉलवर. जेव्हा आपण पाहिलं आई गावदेवी स्पोर्ट्स आपण पाहिली बॅटिंग करत होती उमेशकडे आपण पाहिलं तर मग भरपूर चांगलं क्रिकेट आहे, चांगली बॅटिंग करू शकतात. इम्प्रूव्ह केलं आहे उमेशनं स्वतःला. आज आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी जेव्हा क्रिकेट खेळतात
किंवा एक टॉपचे खेळाडू. लेगच्या बाहेर चेंडू होता, अगदी आपण पाहिला ऑन साईडला शॉट एक्झिक्यूट करायचा होता, म्हणजे स्क्वेअर ऑफ दी विकेट. पंचांनी वेळ घेतला, इशारा मात्र दिला आमच्यापर्यंत की हा वाईट चेंडू आहे. वाईट चेंडू म्हणजेच आपण पाहिलं तर एक्स्ट्रा, आणि एक्स्ट्रामध्ये आपण पाहिलं तर मग फायदा झाला आहे नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमचा. जर तुम्ही 36 धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करताय तर मग तुम्हाला ह्या धावांवर लगाम लावावं लागेल, कुठेतरी ह्या धावा नियंत्रणामध्ये ठेवाव्या लागतील, तर तुम्हाला एक संधी मिळू शकते इथे. और पिच चेंडू होता, लॉफ्ट केला होता, शॉर्ट मिड विकेटला चेंडू लाडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. अगदी एकदा मात्र आपण पाहिली तिथे मिळेल आकाशकडून. आपण पाहिली तर की अपेक्षित एक आक्रमक पारी, जी अपेक्षा मात्र पूर्ण डगआउट ठेवतोय, पूर्ण नक्कीच संघ मालक ठेवेल आणि नक्कीच आपण पाहिलं तर संपूर्ण खेळाडू ठेवतील. त्यावेळी पारी मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल का, कारण की तो एक बिझी प्लेअर आहे. बघा इथून आता थोडासा बॅकफुटला गेला होते. हा चेंडू नक्कीच पॉईंटच्या शतरक्षकाच्या डोक्यावरून खेळण्याचा होता, परंतु गती इतकी होती ना, त्या गतीमध्ये तो शॉट एक्झिक्यूट करणं त्यांना तितकं इझी नाही गेलं. डॉट सोबत विकेट हा एकमेव मार्ग आहे आपण पाहिलं तर आई गावदेवी स्पोर्ट्स या टीमसाठी मॅचमध्ये परतीचे संकेत देऊ शकतोय. कट केला आहे पॉईंटच्या दिशेनं. आपण पाहिलं चेंडूने दिशा बदलली आहे, दशा बदलली आहे. 2 धावा मात्र अगदी वेगाने चित्याच्या चपलाईने मात्र आपण पाहिलं तर धावा मात्र चोरल्या जात आहेत. वन शॉट एक अपूर्ण धाव आपण पाहिली आहे, तर नक्कीच दर्शवली जाते. एकच धाव असेल, कारण की हत्ती गेला होता आणि शेपूट राहिला होता आणि ते कमी पडलं, हे इथे चित्र दिसून आलं. बघा एकच धाव असेल, जवळजवळ 3 धावा फलकावर, 4 धावा नक्कीच आपण पाहिलं इथून. शेवटचा चेंडू मणिषजी पाटील यांचा देखील इथे शुभागमन झाले. वेलकम, सुस्वागतम. सुनील कावडकर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मनपूर्वक हार्दिकजी स्वागत असेल आपल्या देखील साहेब. हा पुन्हा एकदा आपण बघितलं तर पंचांचा ॲक्शन आहे, यस ॲक्शन आहे. इट इज अ वाईट म्हणजेच आपण पाहिले तर मग एक्स्ट्रा रन्स टोटल पोचली गेली आहे 6 या आकड्यावर. टार्गेट अगदी 36. असं वाटलं होतं की कदाचित लवकरात लवकर आकाश संपवण्याचा प्रयत्न करतील, परंतु आकाश देखील थोडे स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. वेगवान चेंडू आपण पाहिला, खाली राहणारा होता, शॉट एक्झिक्यूट करायचा होता. अगदी आपण बघितला तर बिडी विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु 2 धावा मात्र इथून मिळतील. लेग बायचा इशारा मिळाला. या 2 धावीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ देखील होताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोचली गेली आहे 8 या आकड्यावर, म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर आता सामना जिंकण्यासाठी गरज असेल आपण पाहिली आहे तर मग 18 चेंडू, आणि या 18 चेंडूमध्ये आपण नजर टाकली आहे तर मग 28 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल ते पाहणार आहोत आपण. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्क्स या यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आम्ही. पाहतोय आपण सातवी प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम सीझन 4. दीप्तेश यांचा चांगला चेंडू आपण पाहिला. ओ हो, या वेळेला मात्र आपण पाहिले मोठा विकेट मिळवलाय आकाश. इट्स आउट. रन मात्र घेण्याचा प्रयत्न होता. अगदी चांगली फिल्डिंग, चांगलं विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. दीपक चावडा यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि फलंदाज बाद.
पड़ेंगे, नहीं तो फिर उसी पर्दे में लपेट लेंगे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आकाश थोडा लवकर बाद झालाय. मित्र म्हणाने की आकाशकडून असं वाटलं होतं की चांगली आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल, लेकिन वो आतिशबाजी दिखाई नहीं दी. कहीं ना कहीं दीप्तेश का गेंदबाजी में अच्छा प्रदर्शन, क्योंकि उन्होंने एक पहली गेंद और उस गेंद पे रन चुराना चाहते थे, लेकिन दीपक थे वहाँ पे टीम के ऑनर, और उन्होंने बेहतरीन फील्डिंग का नज़ारा पेश करते हुए एक बड़े खिलाड़ी को पेवलियन का रास्ता दिखाया. अब दीप्तेश अगली गेंद लेकर तैयार. ये देखो और पिच गेंद उठा के मारा है गेंद को, देखो पहले माले पे छोड़ दिया है 6 रनों के लिए. शानदार और बड़ा वाला सिक्सर, कारनामा बड़ा कर दिया है. थैंक यू डीजे. इस सिक्सर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रनों पर, यानी कि अब 16 गेंदों में 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. फिर से सीधा तीर गाँव कर दिया, फिर से बड़ा वाला, वो भी गंभीर 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 सिक्सर. क्या बात है, ऐसा लग रहा था कि आकाश के ओर से ऐसी आतिशबाजी देखने को मिलेगी, लेकिन नहीं. यहाँ पे तो मैदान के अंदर जैसे स्वप्निल ने आए तो हल्ला बोल कर दिया है. 2 गेंदों पे 2 हिट लगाए, क्या तीसरी आएगी, हैट्रिक लगाएंगे? लेकिन नहीं, ये उछाल लेने वाली गेंद थी. इस उछाल लेने वाली गेंद ने कहीं ना कहीं मुश्किलें बढ़ाई और एक कमबैक डिलीवरी यहाँ पे देखने को मिली. यानी कि अब 14 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. 14 चेंडू 16 धावा. ये दूर से छेड़छाड़ करने का प्रयास, ये अच्छा कमबैक किया दीप्तेश ने. कहीं ना कहीं पहली 2 हिट लगने के बाद अब सोचा उन्होंने 13 में 16. अब यही इस ओवर की आखिरी गेंद है. अब स्वप्निल क्या करेंगे, इस गेंद को खेल के निकालेंगे, फिर बड़े हिट के लिए जाएंगे. आगे निकल कर खेलने का प्रयास तो उन्होंने पहले ही मन बना लिया था, लेकिन अच्छा फॉलो किया बल्लेबाज को. एक बाउंसर यहाँ पे फेंका और इस बाउंसर के साथ अगर देखेंगे तो अच्छा और बढ़िया कमबैक देखने को मिलेगा. यानी कि अब मुकाबला जीतने के लिए 12 गेंदों का खेल बचा है और 12 गेंदों में जीतने के लिए यह जरूरत है 16 रनों की. अभी भी मैच देखेंगे ना तो यहाँ से ऑन है. मैदान के अंदर जरूरत है पानी की और हमारे लिए जरूरत हमें गाने की. चलो एक तो गाना सुनेंगे, उसके बाद मैदान के अंदर जरूर आएंगे. हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी, ऑलराउंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. थँक्यू जी जे. भावेश पवार या खेळाडूचा बोलबाला आपण पाहिला तर भरपूर लोकप्रियता, ज्याप्रमाणे कृष्णा सातपुते असतील त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मग भावेश पवार यांना देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मिळाली आहे. उमेश माळी या वेळेला नक्कीच फटका होता चांगला, परंतु मिस फिल्डिंगचा प्रत्यय, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पडलाय, याचाच अर्थ आहे हा सिक्सर. थँक्यू डीजे. पहा चित्र लगेच पलटून टाकलं. 11 मध्ये आता 10. तकदीर बदली और तस्वीर बदली, बदला ये पिक्चर. उमेश ने लगा दिया गेम को चेंज करने वाला सिक्सर. 11 में अब 10 की जरूरत है. फिर से ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से, अब गेंद भी कहेगी मुझे डर लगता है बाबा रे बाबा, उमेश की मार से सिक्सर और एक.
थँक्यू. 500चा हॅट्रिक लगेच पूर्ण केली तर पारितोषिक मिळेल. श्यामदादांकडून नक्कीच इथून आपण पाहिलं तर आमच्याकडे तर सूचना पोहोचली आहे. जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज आहे, परंतु आपण बघितलं तर वाईट आला इथे आणि पाहिलं तर आणखीन एक जर इथे षटकार आला ना जर उमेशच्या बॅटमधून तर आपण पाहू शकतो इथे मग जवळ 500 रुपयाचा कॅश प्राईज मिळेल. पाहतोय आपण तिसऱ्या अंपायरची डिमांड गेली आहे. वाईट आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल. वाईट चेंडू आहे, यासाठी इज अ वाईट. मग हॅट्रिक ऑन आहे. सिक्सर मात्र ठोका, 3 सिक्सर आणि श्यामदादा जाधव यांच्याकडून मिळते 500 रुपये. हो या बळीला आपण पाहिलं तर हॅट्रिक बॉल होता, मिस केला जातोय. 3 धाब्यांची गरज आहे. पुढील 2 टीम्सने रेडी राहायचं. अगदी आपण पाहिलं तर मग वेगपणे मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी तयारीत राहायचं आहे. म्हणजेच 3 धाबा हव्या आहेत आणि मला तर वाटते की आता एका चांगल्या शॉर्टनेस त्या 3 धावा पूर्ण केल्या जातील. आणि तेच केलंय. गेमला फिनिश. विनिंग सिक्सर उमेश महाळीच्या बॅटमधनं सामना जिंकलाय केबीएम टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स केबीएम टीम. नक्कीच आपण पाहिलं तर 2 सामने मात्र आपण पाहिले तर गावदेवी स्पोर्ट्स दोन्ही सामन्यामध्ये थोडीशी आपण पाहिली तर मग कमी पडली आहे.